नमस्कार. रणसंग्राममध्ये आपलं स्वागत. प्रेक्षक डॉक्टर उदय निरगुडकर. देशाच्या राजकारणाची मज्जा संस्था कुठली असेल, म्हणजे नर्वस सिस्टीम कुठली असेल, तरी उत्तर प्रदेश. ज्या राज्यानं देशाला 15 पैकी 9 पंतप्रधान दिले तरी देखील जो मागासला आला तो उत्तर प्रदेश. नरेंद्र मोदींनी पंतप्रधानाचं स्वप्न पाहायला सुरुवात केली तेव्हा लोकसभा लढवण्यासाठी त्यांनी वडोदराप्रमाणे निवड केली, ती यूपीतल्या वाराणसीची. यूपीतलं राजकारण एवढं गुंतागुंतीचं आहे की विचारता सोय नाही. विविध जातीपातींनी भरलेलं, जातीपातींनी विषमतेनं भारलेलं, भाऊबंदकीनं ग्रासलेलं आणि गुंडगिरीनं पोखरलेलं असं यूपीचं राजकारण. उकलाला अत्यंत कठीण. त्यामुळे उत्तर प्रदेशातली जनता उद्या नेमका काय कौल देते याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. सध्याचं राजकीय चित्र लक्षात घेतलं तर 4 पर्याय प्रेक्षक आपल्या पुढे येतात. ते 4 पर्याय कोणते आहेत ते पहा. भाजपला स्पष्ट बहुमत, पहिला पर्याय. दुसरा पर्याय जो आहे तो समाजवादी पक्ष आणि काँग्रेस आघाडीला निर्णायक बहुमत. तिसरा पर्याय भाजप मोठा पक्ष पण बसपचा पाठिंबा आवश्यक. आणि चौथा सपा आणि काँग्रेस आघाडीला सर्वात जास्त जागा पण बहुमतासाठी बसपचा पाठिंबा आवश्यक. याचाच अर्थ पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर कुणीही असलं तरी सत्तेच्या चाव्या या मायावतींच्या बसपकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच हत्तीच्या पुढच्या हालचालींवर सर्वांचं लक्ष आहे. मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेल्या अखिलेश यादवांनी कालच मायावतींशी हातमिळवणी करण्याचं सूतोवाच केलंय. तर राजकारणात कुणीच कुणाचा कायम शत्रू नसतो किंवा मित्र नसतो असं वक्तव्य नरेश राणांनी केलंय. पण सध्या तरी मायावतींनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. उद्या निकाल लागल्यानंतर उत्तर प्रदेशची निर्गाठ सुटेलच. पण त्याआधी राजकीय पक्षांच्या भूमिकेतून यूपीच्या रणसंग्रामावर आज हा टाकलेला अखेरचा प्रकाशझोत. भाजप आणि काँग्रेसला नेमकं काय वाटतंय, आपापल्या पक्षांच्या कामगिरीबाबत त्यांचं काय मत आहे, स्वतःच्या पक्षाची ताकद, दुबळेपणा, संधी, धोके याबद्दल त्यांचं काय विश्लेषण आहे आणि उद्याच्या निकालाआधी किती पारदर्शीपणानं ते आपापल्या भूमिका मांडतायत. चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखठोक कार्यक्रमात रणसंग्राम. आपण एका ग्राफिक्सच्या माध्यमातून यूपीचं चित्र नेमकं काय होतं ते काही क्षणात पाहूया. बघा आपल्या पडद्यावर एकूण 403 पैकी भारतीय जनता पक्षाला 2012 मध्ये 47 जागा, सपाला तब्बल 224 त्यांचं सरकार, काँग्रेस 28 जागा 22 वरून 28 वर आणि बसपा 206 वरून 80 वर, इतर 27 वरून 24 वर. उत्तर प्रदेशातलं एकूण बलाबल आपण एकत्रितपणे पाहू शकता. सर्वच पक्षांचं सपा वाढलं आणि बाकी सर्व राजकीय पक्ष हे खाली घसरले. मतदानाची तुलनात्मक टक्केवारी पाहिली तर 2007 मध्ये अत्यल्प म्हणजे 46, तर यावेळी मागच्या वेळेपेक्षा 2012 पेक्षा 1% मतदान वाढलं. एकोणीसशे 51 पासून प्रत्येक पक्षाचा प्रवास कसा झालाय तो आपण काही क्षणात पाहूया. 51च्या निवडणुकीत काँग्रेस 388, तर 1967 पर्यंत त्यांची 199 पर्यंत घसरण. अर्थात त्यावेळी भारतीय जनता पक्षाची स्थापनाच नव्हती झालेली. त्यामुळे काँग्रेसचं एक हाती राज्य आपण पाहिलं. 1969 नंतर काँग्रेसच्या वर्चस्वाला उतरती कळा. 1980च्या दशकात काहीसा काँग्रेस तिकडे सावरला, 309 जागा, तर इतर छोटे छोटे पक्ष पुढे आले. जनता पक्षाचा प्रयोग 1977 साली, त्याला 352 जागा, तर बीकेडी म्हणजेच चरणसिंगांचा पक्ष त्याचाही राईज अँड फॉल हे दोन्ही आपण बघताय. 1985 मध्ये काँग्रेसला 269, तर इतरांच्या जागा तुलनेला किती घसरल्या ते आपण पाहताय. इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतरची निवडणूक
आणि 1989 पासून 96च्या 7 वर्षाच्या काळात काँग्रेस 94 वरून 33 वर, तर भाजप 57 वरून 154 वर, जनता दल 208 वरून 7 वर आणि बसपा 13 वरून 67 वर, तर सपा आपल्या दमदार पदार्पणातच 109-110 जागांवर. हे सगळं तुम्हाला दाखवायचं कारण अशा करता होतं की हा कार्यक्रम बघणारे 3 प्रेक्षक वर्ग माझ्या डोळ्यासमोर आहेत. एक म्हणजे ज्यांना राजकारणाचा पूर्ण वेध आहे परंतु ज्यांना विश्लेषणात रस आहे असा वर्ग, की ज्याला ही सगळी माहिती असते, परंतु असा एक मोठा वर्ग की ज्यांना हे जाणून घेण्यात रस असतो, तर असा एक वर्ग की जो राजकारणाचा तिरस्कार करत असतो, परंतु अशा प्रकारची माहिती आणि त्याचं विश्लेषण ऐकल्यानंतर त्यांना कदाचित या सगळ्यात सकारात्मक रस येऊ शकेल याच्याकरता हा माहितीचा खटाटोप केला होता. आपण पाहिलंय 1951 पासून 1970 पर्यंत काँग्रेस कसा वाढत होता, त्यानंतर इतर पक्ष कसे वाढत गेले, मग चौधरी चरणसिंगांचं राज्य, त्यानंतर जनता पक्षाचं राजवट आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये काँग्रेसची झालेली घसरण. गेल्या 20 वर्षामध्ये काँग्रेस 3 आकड्यापर्यंत पोहोचलेलं नाही, तर समाजवादी पक्ष त्यांच्या अतिशय वाईट काळात देखील 100च्या खाली आलेला नाही. मायावती एकदा अपवाद वगळता कधीही तिहेरी संख्या गाठू शकलेली नाही, तर भारतीय जनता पक्ष कल्याण सिंगांचा काळ सोडता कधीही तिहेरी संख्येवर जाऊ शकलेलं नाही. म्हणजे आपण पाहिलं असेल की उत्तर प्रदेशचं राजकारण हे किती विचित्र आणि अत्यंत नाजूक आहे. या सगळ्याची चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केले आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे. विनयजी, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. डॉक्टर रत्नाकर महाजन काँग्रेसचे प्रवक्ते, त्यांचंही स्वागत. ज्येष्ठ राजकीय अभ्यासक जयदेव डोळे, त्यांचंही स्वागत. जयदेव डोळे आणि माझे सहकारी DNA चे वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे, ते देखील आपल्या बरोबर आहेत. अर्थात 2 राजकीय पक्षांचे नेते आपल्या बरोबर आहेत, विनय सहस्त्रबुद्धे आणि रत्नाकर महाजन. आज आपण फक्त आणि फक्त उत्तर प्रदेशचा विचार करणार आहोत, कारण उत्तर प्रदेश ही भारताच्या राजकीय व्यवस्थेची मज्जा संस्था असं म्हटलं तरी चुकीचं असणार नाही. विनय सहस्त्रबुद्धे, क्या काम बोलेगा या नरेंद्र मोदी का नाम बोलेगा? नरेंद्र मोदी का काम बोलेगा. त्याचं कारण असं आहे की नरेंद्र मोदी का नाम अशी स्थिती आता राहिलेली नाही. कारण नरेंद्र मोदींनी गेल्या 3 वर्षामध्ये जे काम केलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या विषयीची जी विश्वासार्हता जनतेमध्ये सर्वदूर निर्माण झालेली आपल्याला दिसते, त्यांच्या प्रेरणेची जी पवित्रता आहे, जो प्रामाणिकपणा आहे, त्याबद्दल कुणाच्याही मनात कुठलीही शंका नसल्याची जी स्थिती आहे आणि जी 3 वर्ष सतत टिकून आहे, मला असं वाटतं की त्याचा या निवडणुकीमध्ये एक प्रकारे विजय होणार आहे. जो काही जनमताचा कौल आहे, मला असं वाटतं की तो त्या दिशेने आहे. नरेंद्र मोदी का काम बोलेगा. रत्नाकर महाजन, थोडेसे हसलात आपण. नेमकं याचं कारण काय होतं? काँग्रेस पक्षाला मिळण्यासारखं फारसं काय नाही आहे. 109 जागा आपल्याला मिळाल्या हेच पुष्कळ झालं. खरं तर 28 जागा मिळणाऱ्या पक्षाला 109 जागा दिल्यानंतर आपण धन्य मानायला पाहिजे होतं. अन्यथा काँग्रेसची स्थिती मागच्या 20 वर्षात घसरणी व्यतिरिक्त दुसरी काही पाहिलेली नाहीये. आपल्याला एकही चेहरा अजून उत्तर प्रदेशात सापडलेला नाही, तसा तो भाजपलाही सापडलेला नाही. काय सांगाल रत्नाकर महाजन? पुण्यश्लोक प्रधान सेवकांचा पुण्यप्रभाव उत्तर प्रदेशात जर दिसणार असेल तर पंजाबमध्ये का दिसणार नाही, मणिपूरमध्ये का दिसणार नाही, गोव्यामध्ये का दिसणार नाही? अशासारखे अवघड प्रश्न आत्ता विचारणं अवघड जागेचं दुखणं ठरेल हे मला माहीत आहे. पण तरी एकदा राजकीय ज्ञानी माणूस म्हणून आर्ग्युमेंट करायचं झालं की जरा लॉजिकल आर्ग्युमेंट केलेलं बरं असतं, एवढंच मला या निमित्ताने आपल्यासमोर नम्रपणे निदर्शनास आणायचं आहे. आता मुद्दा असा की काम का नाम या संदर्भात जर आपण म्हटलं तर या विधानसभेच्या निवडणुका होत्या, त्यामुळं विधानसभा निवडणुकांच्या संदर्भात त्या त्या राज्यातल्या इन्कम्बंट सरकारनी केलेलं काम बोलणार आहे. नाम वगैरे ते जाऊ द्या, आता नाम महिमा आता आपण खूप बघितला आणि त्याचे परिणाम सुद्धा बघितले, त्याचा काही प्रश्न नाही. म्हणून काम बोलेगा ते कुणाचं काम बोलेगा? पंजाबमधल्या इन्कम्बंट सरकारचं काम बोलेगा, उत्तर प्रदेशमधल्या सरकारचं काम बोलेल, मणिपूरमधल्या सरकारचं काम बोलेल आणि गोव्यातल्या सरकारचं सुद्धा कामच बोलेल. त्यामुळं विश्लेषण करायचं असेल
तर काही एक स्टँडर्ड मिनिमम स्टँडर्ड लक्षात ठेवलं पाहिजे. नाहीतर आपल्या सोयीचं जिथं आहे तेवढं वापरायचं आणि गैरसोयीचं आहे तेवढं वापरायचं नाही, अशाने विश्लेषण होत नसतं. आता उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची परिस्थिती गेली महाजन काही साहेब, वर्ष प्रश्न सतत उत्तर बिघडत प्रदेशाबद्दल आहे. होता. हे तर खरंच आहे. हे मला तो उत्तर समजला प्रदेशाबद्दल आहे होता असं असं आपल्याला वाटायला हरकत नाही. मला ते समजलं आहे असं आपल्याला वाटायला हरकत नाही असं मला वाटतं. बोला बोला डॉक्टर महाजन बोला. मुद्दा असा आहे म्हणून उत्तर प्रदेश बद्दल बोलत असतानाच मी अन्य राज्यांसमोरचं बद्दल सुद्धा जर बोललो तर त्याच्यात काही आक्षेपार्ह वाटण्याची आवश्यकता नाही किंवा दुखावण्याचंही काही कारण नाही. शेवटी फॅक्ट्स आर फॅक्ट्स. त्यामुळे त्याच्यावर मी एवढं त्याचंही काही उत्तर objection देतो घेण्याची आपल्याला. आवश्यकता नाही. त्याचंही आता उत्तर मुद्दा देतो. असा हो, मग आता मला बोलू द्या ना. मग मी बोलू का नको का तुम्हालाच बोलायचं आहे? रत्नाकर महाजन बोला. बोला 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 बोला. नाही, इतकी नाजूक स्थिती असेल तर काय बोलायचं हो? म्हणजे दुसऱ्याला बोलूच द्यायचं नाही. थोडं जरी इकडं तिकडं गेलं तरी मध्ये अडवायचं. हे कसं काय चालेल? रत्नाकर म्हणून मुद्दा महाजन बोला. असा की उत्तर प्रदेशामध्ये नाही, मी विनोद करत नाहीये इथं. नाही तर हसता मला सुद्धा येतं. नसलेल्या विनोदाला हसता मला सुद्धा येतं. आता मुद्दा असा की उत्तर प्रदेशामध्ये सर्वप्रथम संयुक्त विधायक दलाचं सरकार 1967 साली जेव्हा आलं त्यावेळेला त्या संयुक्त विधायक दलाच्या सरकारचे मुख्य हे चरणसिंग होते आणि चरणसिंगांचा पक्ष हा काँग्रेसमधून बाहेर पडून स्थापन झालेला पक्ष होता. तेव्हापासून उत्तर प्रदेशामध्ये निखळ काँग्रेसचं सरकार येण्याची प्रथा काही अपवाद सोडता जवळजवळ बंद झालेली आहे. त्यामुळं उत्तर प्रदेशसारख्या महत्त्वाच्या राज्यामध्ये काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाची परिस्थिती गेल्या 20 वर्षामध्ये चांगली नाही हे सूर्यप्रकाशा इतकं लख्ख आहे. त्यात लपवण्याचंही कारण नाही. आनंदात कुणाला आनंद वाटायचा तर तो वाटतोच, कारण त्यांची लोकशाहीची कल्पनाच वेगळी आहे. सगळं रान मोकळं आहे आपल्यासाठी ही त्यांची लोकशाहीची कल्पना आहे. प्रत्यक्षात संसदीय लोकशाहीची कल्पना ती नाही, पण त्यांची आहे. त्यांचं सगळंच नवं आहे. त्यामुळे ठीक आहे. आता मुद्दा असा की मग उत्तर प्रदेशामध्ये काँग्रेसची परिस्थिती सुधारण्यासाठी या विधानसभा निवडणुकांच्या संदर्भापुरतं जर बोललं तर गेल्या 2 वर्षापासून काँग्रेस पक्ष पॉप्युलर लेवलला आणि ऑर्गनायझेशनल लेवलला कशा पद्धतीनं पुनर्रचित करता येईल किंवा त्याला नवं रूप देता येईल अशा प्रकारचे प्रयत्न चालू झालेले होते. राहुल गांधी यांनी गेल्या वर्षी सतत 15 दिवस किसान यात्रा म्हणून जी काही पदयात्रा केली त्याचेही परिणाम झाले. आणि आता या सर्वेमध्ये जे काही दिसतं आहे त्या सर्वेबद्दल शंका उपस्थित करण्याचं काही कारण नाही. पण एक आश्चर्य मात्र आहे की जे काही सगळे सर्वे झालेले आहेत, काय 7-8 सर्वे झालेले आहेत, त्या सर्वेमध्ये कमाल आणि किमान यांच्यामधलं अंतर किती आहे हो? हे कसं काय? म्हणजे 32 ते 42, रत्नाकर महाजन, 35 ते 48 रत्नाकर असे महाजन, किमान आणि कमाल रत्नाकर महाजन, म्हणूनच मी एक्झिट पोल सर्वे बद्दल काय मत व्यक्त एक्झिट करायचं पोल हाच गोंधळ आहे. मी एक्झिट पोल बद्दल म्हणूनच विषय काढला नाही, कारण एक्झिट पोल हे ज्या पक्षाच्या बाजूने असतात तो एक्झिट पोल किती निष्पक्षपणे केले आहेत हे सांगत असतो, आणि ते ज्या पक्षाच्या विरोधात असतात तो पक्ष ते पोल्स हे कसे बोगस आहेत हे सांगत असतो. त्यामुळे त्या वादात मी आता जात नाहीये. बोला रत्नाकर महाजन. बिलकुल नाही. बिलकुल नाही. आय एम नॉट वन ऑफ देम. मी फक्त आपल्याला इतिहासातलं उदाहरण देतो की उत्तर प्रदेशच्या संदर्भामध्ये गेल्या 20 वर्षामध्ये जे काही एक्झिट पोल्स आलेले आहेत त्या सर्वांनी सतत भारतीय जनता पक्षाला 25 ते 50 हे प्रत्यक्षात मिळाल्यापेक्षा अधिक जागा दिलेल्या आहेत. हे सत्य काल आपल्याला योगेंद्र यादव यांनी सांगितलेलं आहे. बरोबर. जयदेव डोळे, 2014च्या लोकसभा निवडणुका झाल्यानंतर 10 राज्यांमध्ये पोटनिवडणुका झाल्या. त्या 10 राज्यांपैकी आसाम, झारखंड आणि हरियाणा ही 3 राज्य वगळली तर भारतीय जनता पक्ष स्वबळावर फक्त एका ठिकाणी आला, तो म्हणजे महाराष्ट्र. त्या व्यतिरिक्त बिहार असेल, तमिळनाडू असेल, केरळ असेल, पश्चिम बंगाल असेल, या राज्यात भारतीय जनता पक्षाचा प्रभाव पडला नाही. मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2, 2014च्या लोकसभेच्या विजयानंतर जिकडे 73 जागा 80 पैकी लोकसभेच्या भाजपने मिळवल्या तिथे 20 बायपोल्स झाले. म्हणजे
निवडणुका झाल्या, पोटनिवडणुका झाल्या, त्यातली एक लोकसभेची होती की जी मुलायम सिंग यादव यांचे यांच्याकडचे तेज प्रताप यादव जिंकून गेले. परंतु ज्या 19 बायपोल झाल्या त्याच्यापैकी 16 भारतीय जनता पक्षाला गमवाव्या लागल्या. त्यातल्या 11 जागा या भाजपच्या सिटिंग होत्या आणि त्या 10 जागा या भाजपकडून दूर गेल्या. उत्तर प्रदेशच्या राजकारणाचा बाजच पूर्णपणे वेगळा आहे. 4% मतं अधिक मिळाली म्हणून मायावती 80 जागांवरून 2007 साली 224 जागांवर पोहोचते आणि 4% मतं कमी झाली म्हणून त्यानंतरच्या निवडणुकात 224 वरनं 80 वर पोहोचते. अशा प्रकारच्या त्या राजकारणाचा बाज आहे. या निवडणुकीच्या झालेल्या मतदानाचं प्रचाराचं वैशिष्ट्य आपण या दोन्हीच्या पार्श्वभूमीवर काय सांगाल? जयदेव डोळे. आत्ता तुम्ही ज्या निवडणुकांचा उल्लेख केला त्याच्यामध्ये जात आणि धर्म हे 2 मुद्दे अतिशय प्रभावी होते. अखिलेश यादव हा नारायण दत्त तिवारींच्या नंतर विकासाभिमुख म्हणून ओळखला जाणारा दुसरा मुख्यमंत्री. म्हणजे जात धर्म हा मुद्दा बाजूला टाकून त्यानं विकास हाच मुद्दा आखला आणि नारायण दत्त तिवारींच्या विकासोन्मुख अशा राजकारणाच्या पंक्तीत तो जाऊन बसला. महिला, शेतकरी आणि युवक हे 3 घटक अखिलेश यादवच्या भोवती गोळा झालेले आहेत आणि त्यानं या 3 घटकांनाच केंद्र करून काही योजना आखल्या आहेत आणि त्या योजना आखताना जात अथवा धर्म त्यानं पूर्णपणे बाजून टाकला. दुसरं, गुंडगिरीची जी प्रतिमा होती मायावतींच्या काळात समाजवादी पार्टीनं जो हैदोस घातला होता तो डागही अखिलेश यादवच्या सभ्य सुसंस्कृत राजकारणानं पुसून टाकलेला आहे. त्यामुळे आता या राजकारणात म्हणजे या आत्ताच्या निवडणुकीमध्ये अखिलेश यादवला अँटी इन्कम्बन्सीचा धोकाच नाही आहे. एका तरुण धडपड्या मुलाला बाजूला का टाकायचं आणि त्याऐवजी भारतीय जनता पार्टीला का स्वीकारायचं हे कोडं अजूनही उत्तर प्रदेशातल्या मतदाराला सुटलेलं नाही आहे. अमित शहा आणि मोदी यांनी झपाटा केला प्रचाराचा, पण त्यांच्याकडून एक चूक झालेली दिसते. त्यांनी प्रत्येक मतदारसंघाचा उमेदवार तिथे जाती कोणत्या भागामध्ये प्रबळ आहेत त्यावर आखून केलेला असल्यामुळे आणि मायावतींना उघड जातीचाच आधार असल्यामुळे अखिलेशला एक फायदा असा मिळाला की केवळ विकास आणि आधुनिकता, युवक आणि महिलांचा विकास या आधारावर प्रचार करता आला आणि जोडीला सेक्युलर मत फुटू नये म्हणून त्यांनी राहुल गांधीची घेतलेली मदत त्याला बळ देऊन चालली आहे. तेव्हा म्हणूनच विकासाचा मुद्दा जो भारतीय जनता पार्टीचा होता तो अखिलेशने हिसकावल्याबरोबर भारतीय जनता पार्टीला, मोदींना आणि अमित शहांना शेवटी स्कॅम, कसाब, कब्रस्तान, स्मशान असे मुद्दे हाताळावे लागले. ह्याचा अर्थ पोलरायझेशन करण्याची जी मोदी, शहा आणि भाजपची युक्ती होती ती युक्ती या राजकारणात तरी फळास येणार नाही. ती विकास याच मुद्द्यावर फळास येईल असं दिसतंय. शैलेंद्र परांजपे, आपण हे विश्लेषण ऐकलंय, परंतु गेल्या 20 वर्षातला जर व्होटिंग पॅटर्न मतदानाचा सगळा आपण विश्लेषण केलं तर असं लक्षात येतं की एक पक्ष पुन्हा तिकडे कधीही निवडणुकीनंतर सत्तेवर आलेला नाही. यावेळेला प्रस्थापितांच्या विरोधातलं मत हे केवळ तो तरुण आहे आणि त्यांनी विकासाची काही कामं केली आहेत या बाजूने जाईल का त्याच्या पलीकडे जाऊन नरेंद्र मोदी यांच्या करिश्म्याची जादू अजूनही तिकडे कायम आहे याकरता मिळेल? कारण लोकसभेत जे त्यांना मतदान झालं होतं ते जर आपण विधानसभेत परिवर्तित केलं तर जवळपास 328 जागा, अर्थात असं स्टेट जॅकेट कधी मतदान होत नाही, परंतु 328 जागांवर त्यांना बढ़त होती. परंतु 2012च्या विधानसभांचे निकाल जर आपण पाहिलेत तर भारतीय जनता पक्षाच्या 200 पेक्षा काही अधिक उमेदवारांनी आपलं डिपॉझिट देखील गमावलेलं होतं. या दोन्ही पार्श्वभूमीवर प्रस्थापितांच्या विरोधातलं मत याचा तोटा होईल अखिलेशला का याचा फायदा होणार आहे भारतीय जनता पक्षाला? जसं आपण पहिल्यापासून म्हणतोय की उत्तर प्रदेश मुळात गुंतागुंतीचा आहे, परंतु मी 1-2 मुद्द्यांशी सहमत नाही आहे डोळे सरांच्या की क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्समध्ये सर्वाधिक क्रिमिनल बॅकग्राऊंडचे उमेदवार अगदी शेवटच्या या परवाच्या टप्प्यातही समाजवादी पार्टीचेच होते. दुसरी गोष्ट अशी की काँग्रेसमध्ये प्रॉब्लेम असा आहे की अगदी रीटा बहुगुणा जोशी असतील, जगदंबिका पाल असतील, पूर्वी त्यांचे राज्य शाखेचे प्रमुख हेच पक्ष सोडून जातात. म्हणजे त्यांच्याकडे पार्टी ऑर्गनायझेशन बिलकुल राहिलेली नाही काँग्रेसकडे. आणि अखिलेशनी जरी
विकासाचा मुद्दा घेतला असला तरी त्यात एक महत्त्वाचा एलिमेंट आहे तो युवकांचा आहे. युवकांची फार मोठी सहानुभूती अखिलेशला आहे, कारण तो आत्तापर्यंतच्या उत्तर प्रदेशच्या सगळ्या नेत्यांपेक्षा हटके, तरुण आणि त्यांच्यातला नेता आहे आणि त्याचा आउटलुकही प्रोग्रेसिव्ह आहे. 24 लाख मतदार यावेळेला पहिल्यांदा मतदान करणार आहेत, तर 2014 आणि आत्ता मतदान केलेल्यांची संख्या एकूण मतदारांच्या जवळपास 18% इतकी प्रचंड मोठी आहे. Go ahead. नाही, पण तरी देखील युवक जरी असले तरी सुद्धा त्यातला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की म्हणजे आय एम टॉकिंग ऑन द बेसिस ऑफ एक्झिट पोल्स. एक्झिट पोलला जे काही निर्णय सगळीकडचे येत आहेत त्याच्यामध्ये भाजप पुढे दिसते. त्याचं कारण अँटी इन्कम्बन्सी भोवली आहे हे, आणि एखाद्या प्रदेशाचं, म्हणजे आपण खूप लॉजिकली इथे बोलतोय, तार्किकदृष्ट्या बोलतोय, पण तितका तार्किक तिथल्या मतदाराचं असणं मुळात आहे का? तर उत्तर प्रदेशचा माणूस, म्हणजे जसं आपण पाहतो की 5-7 विभागातली माणसं वेगवेगळ्या प्रकारे बोलतात आणि विनयजींना वाईट वाटेल, परंतु मोदीजींनी प्रेरणा अमुक तमुक काहीही म्हटलं तरी खूप खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी प्रचार केला, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे हिंदू मुसलमान पोलरायझेशन मी कालही म्हटलं त्याप्रमाणे, परंतु ते नीड बेस्ड केलं आहे. बाय हुक ऑर क्रूक आपल्याला निवडणुका जिंकायच्यात या पद्धतीने ते केलं आहे. आणि अखिलेशने देखील अतिशय हेतुपुरस्सर या गोष्टींकडे दुर्लक्ष करून 1-2दाच रिटॅलिएट केलं आहे आणि त्यांनी विकासावरच भर दिला आहे. त्यामुळे आहे इंटरेस्टिंग, परंतु एक्झिट पोल जर मानले तर भाजप पुढे ही वस्तुस्थिती आहे. 4 मुद्दे याच्यात येत आहेत. विनय सहस्रबुद्धेचं उत्तर एका ब्रेक नंतर ऐकणार आहोत. त्यातला पहिला मुद्दा म्हणजे या निवडणुकीमध्ये हिंदू आणि मुस्लिम किंवा हिंदू आणि इतर धर्मीय अशा प्रकारचं मतांचं ध्रुवीकरण करण्यामध्ये भारतीय जनता पक्षाला रस होता, तर प्रस्थापितांच्या विरोधात मत याचा फटका अखिलेशला बसणार नाही. त्याहीपेक्षा सुद्धा अत्यंत महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाकडे नव्हता, तर समाजवादी पक्षाची गुंड ही जी प्रतिमा आहे ती तशीच आजही कायम आहे. अनेक गुंडांना तिकीटं दिली, तर काँग्रेसमधले अत्यंत महत्त्वाचे असे रीटा बहुगुणा जोशी असेल, जगदंबेबा पाल असेल, आणखीन अनेक आमदार हे ऐन निवडणुकीच्या वेळेला काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षामध्ये सामील झाले. वैशिष्ट्य असं आहे की ॲट्रॉसिटीच्या भारतामध्ये एका वर्षात जेवढ्या केसेस दाखल होतात त्यातल्या 20%, तब्बल 20% केसेस या फक्त आणि फक्त उत्तर प्रदेशामध्ये होतात. जेवढी आर्म्स अँड ॲम्युनिशन्स, बंदुका आणि पिस्तुली पोलिसांकडे आहेत त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त ती सर्वसामान्य जनतेकडे अगदी लायसन्स घेऊन आहेत. लायसन्स न घेतलेल्या बंदुका आणि पिस्तुलींची संख्या उत्तर प्रदेशात खूप जास्त आहे. लायसन्स घेतलेल्यांची संख्या देखील पोलिसांकडे असलेल्या दारुगोळ्यापेक्षा जास्त आहे. हा सगळा विचित्र प्रदेश आहे. भारतीय जनता पक्षाला या सगळ्या आरोपांवर काय उत्तर द्यायचं आहे? एका ब्रेक नंतर विनय सहस्रबुद्धे. कुठे जाऊ नका, पात्रा झी 24 तास आपण पाहताय रणसंग्राम. निवडणुकीचं सर्वात मज्जास्थान कुठलं असेल तर तो म्हणजे उत्तर प्रदेश. आणि उद्या होणाऱ्या निकालांच्या अधिपूर्व संध्येला आपण डॉक्टर विनायक सहस्रबुद्धे, डॉक्टर रत्नाकर महाजन, जयदेव डोळे आणि शैलेंद्र परांजपे यांच्याबरोबर प्रत्येक पक्षाच्या संधी, प्रत्येक पक्षाचे धोके, त्यांची कमकुवत स्थानं, ताकद या सगळ्याचा विचार करतोय. डॉक्टर विनायक सहस्रबुद्धे, 4 मुद्दे होते. म्हणजे एक, स्थानिक चेहरा आपल्याकडे कुठल्याही त्या राज्याचा नव्हता. एक प्रकारे ध्रुवीकरण करण्यामध्ये आपल्या पक्षाला रस होता, कारण विकासाचा मुद्दा आपल्याकडे नव्हता. प्रस्थापितांच्या विरोधातलं मत असा काही प्रकार तिकडे होणार नाही. आणि चौथा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लोकसभेला आणि विधानसभेला लोक वेगवेगळेपणाने विचार करत मतदान करत असतात, त्याचा फटका आपल्याला बसणार आहे. या 4ही आक्षेपांवर आपली उत्तरं. पहिला मुद्दा, आमच्याकडे चेहरा नव्हता असं नाही. निवडणूक लढवताना सगळेच जण आणि सगळेच राजकीय पक्ष सर्व विधानसभांमध्ये चेहरा समोर आणून लोकांना मतदानाचं आवाहन करतात असं घडत नाही. आमच्या पक्षाने हरियाणामध्ये विजय मिळवला त्यावेळी कोणताही चेहरा आम्ही पुढे केलेला नव्हता. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं त्याच्या आधी कोणताही चेहरा आम्ही पुढे केलेला नव्हता. त्यामुळे आमच्या रणनीतीचा भाग आहे आणि लोकांना त्याच्याविषयी काही फार देणं घेणं आहे असं आम्हाला वाटत नाही. लोकांना राजकीय पक्ष महत्त्वाचे वाटतात आणि विश्वसनीय असा आणि विकासाचं राजकारण करणारा राजकीय पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीची पुरेशी सक्षम ताकदीची एक ओळख निर्माण झालेली आहे. त्या ओळखीच्या भरोश्यावर आम्ही पुढे जातो आहोत आणि उत्तर प्रदेशात तेच होणार आहे. पहिला मुद्दा. आपण म्हणालात की ध्रुवीकरण, आम्ही मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला आणि विकासाचा मुद्दाच नव्हता. मी आपल्याला आणि आपल्या बरोबरचे जे सर्व मान्यवर आणि आदरणीय लोक आहेत त्यांना आमचा जाहीरनामा नजरेखालून घालायला सांगेन. आम्ही जर गंगा शुद्धीकरणाची, गंगेतून प्रवासी वाहतूक आणि मालवाहतुकीची गोष्ट करत असू
आजही उत्तर प्रदेशच्या अनेक गावांमध्ये वीज पोहोचलेली नाही. मी स्वतः अनेक गावांमध्ये जाऊन आलो. मी बलिया जिल्ह्यामध्ये होतो, त्याविषयी मी लिहिलेलं आहे. आणि म्हणून प्रत्येक गावाला 24 तास वीज देऊ अशी आम्ही आमच्या गुजरातच्या, मध्य प्रदेशच्या अनुभवावर जर आम्ही अशा प्रकारची एक भूमिका घेतली असेल आणि आमची विश्वसनीयता निर्माण झाली असेल तर विकासाचा तो प्रश्न नाही. विकासाचा बॅकलॉग एवढा प्रचंड आहे. अहो, फार मोठ्या प्रमाणात गंगेचा सुपीक प्रदेश आहे, पण फूड प्रोसेसिंगचं तुम्हाला दूर पर्यंत कुठेही नामोनिशाण दिसत नाही, अशी स्थिती आहे. आणि विकासाचा प्रश्न नाही असं म्हणता. आणि विकसित झालाय असं एक प्राध्यापक आता म्हणाले की तो विकसित प्रदेश झालेला आहे आणि विकास केलेला आहे अखिलेश यादवनी. माझी इच्छा आहे की त्यांनी एकदा त्या ठिकाणी प्रवास करून यावा. आम्ही जर लॅपटॉपच्या बरोबरीने इंटरनेट जोडणी देण्याची भूमिका घेत असू तर आम्ही विकासाची गोष्ट करत नाही. आता एक मुद्दा येतो ध्रुवीकरणाचा. लक्षात घ्या की जिथे लॅपटॉप हे धर्म पाहून दिले गेलेत, हे उत्तर प्रदेशची जनता सांगते, आम्ही नाही सांगत. त्याचबरोबर केवळ म्हणजे तुमच्या ज्या ठिकाणी दफनभूमी आहे त्या ठिकाणीच जास्त निधी दिला गेला, ही वस्तुस्थिती आहे. याबद्दल आम्ही काय बोलायचं? किंवा ज्या पद्धतीने मुस्लिम धर्माच्या सणांच्या वेळी विद्युत पुरवठा केला जातो आणि हिंदू दिवाळीच्या वेळी केला जात नाही, ही उत्तर प्रदेशची जनता सांगते. ते आम्ही सांगण्याची गरज नाही. पण आम्ही जर ते पॉइंट आउट केलं तर आम्ही ध्रुवीकरण करणारे ठरतो. पॉइंट आउट करायचं नाही. आमच्यावर काही या प्रकारच्या पद्धतीच्या प्रचाराचा कुठलाही परिणाम होणार नाही. जी वस्तुस्थिती आहे ती लोकांच्या न्यायालयामध्ये आहे आणि लोक उद्या निर्णय देणार आहेत. तिसरा मुद्दा तुम्ही जो सांगितला, प्रस्थापितांच्या विरोधात त्या मतदान, ठिकाणी अँटी इन्कम्बन्सी वगैरे काही नाहीये. अँटी इन्कम्बन्सीच म्हणताय तुम्ही? हो बरोबर आहे. तर अँटी इन्कम्बन्सी अगदी पूर्णपणे आहे. याचं कारण सपा बसपा या प्रकारची जी राजकारणाची तिथली नागोडी चाल होती, त्या चालीला लोक वैतागलेली आहेत. त्यांना तिसरा सक्षम विश्वसनीय पर्याय दिसत नव्हता. तो भारतीय जनता पार्टीच्या रूपाने मिळालेला आहे. आणि म्हणून प्रामाणिक इरादे, त्याचबरोबर प्रखर राजकीय इच्छाशक्ती आणि प्रभावी अंमलबजावणीचंही उदाहरणं, ट्रॅक रेकॉर्ड, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, ट्रॅक रेकॉर्ड, बिमारीमधून ही सगळी राज्य बाहेर आली. म्हणजे मध्य प्रदेश आणि राजस्थान मुख्यतः, पण उत्तर प्रदेश येऊ शकले नाही. याचा तो सल तिथल्या लोकांच्या मनामध्ये आहे. मला असं वाटतं की उद्या मतपेटीतून जो निर्णय जाहीर होणार आहे त्याच्यातून त्याचं प्रत्यंतर आपल्याला येणार. मला एक प्रश्न जयदेव डोळ्यांकडे घेऊन जायचा. जयदेव डोळे, आपण जे मगाशी 4 पर्याय पाहिले त्यातला पहिल्या 2 पर्याय, भारतीय जनता पक्ष याला संपूर्ण बहुमत, मग काही प्रश्नच उरत नाही, किंवा काँग्रेस आणि सपा आघाडीला संपूर्ण बहुमत, मग काही प्रश्न उरत नाही. परंतु नंतरचे 2 जे पर्याय आहेत त्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष पण बहुमतापासून दूर, किंवा काँग्रेस आणि सपा आघाडी सर्वात मोठे पक्ष पण बहुमतापासून दूर, असं झालं तर सत्तेच्या चाव्या मायावतीकडे असणार आहेत. 1992 सालच्या स्थापनेपासूनचा जर सपा आणि बसपचा इतिहास पाहिला तर त्यांच्या दोघांच्या मध्ये विळा भोपळ्याचं सख्य आहे जयदेव डोळे. मग असं पाहिल्यानंतर आणि भाजपच्या साह्यानं बसपा एकदा सत्तेवर बसलेली आहे. आणि गेस्ट हाऊस प्रकरण आपल्याला आठवत असेल, त्या गेस्ट हाऊस प्रकरणात मायावतींच्या सर्व सहकाऱ्यांना मायावतींना कोंडून मारण्यामध्ये कोणाचा हात होता, काय होता, हा सगळा सपाचा इतिहास आपल्याला माहिती आहे. या पार्श्वभूमीवर नेमकं काय चित्र पुढे येईल आपल्याला वाटतं, आणि कोण कोणाबरोबर जाण्याकरता का भाजपला थांबवण्याकरता सर्व राजकीय पक्षांची मोठ एकत्र होणार आहे? नाही, आणि उदय अखिलेश निरुपम, यादव तुमच्या परवानगीने मी एक BPCC डोळे सरांना बोलताना- आणखी प्रश्न विचारू इच्छितो. हा बोला बोला. नाही, माझा प्रश्न डोळे सरांना असा आहे, बोला, त्यांनी बोला. असं म्हटलं की त्यांनी गुंडगिरीला थारा दिला नाही समाजवादी पार्टीने. म्हणजे मला हसावं का रडावं कळत नाही. जो गायत्री प्रजापती अजूनही मंत्रिमंडळात राहतो आणि त्या गायत्री प्रजापतीला ज्याला कोर्टाने इतक्या सर्व प्रकारच्या ताशेरे ओढलेले आहेत, त्याला हे प्रश्रय देतात आणि डोळे सर त्यांना प्रमाणपत्र देतात की हे गुंडगिरीला प्रश्रय देत नाहीत म्हणून. जयदेव डोळे. हां, आता ज्या पक्षाचा अध्यक्ष जामिनावर सुटलेला आहे, त्याच्यावर तुरुंगात जाऊन आलेला आहे, तर एखाद्या मुख्यमंत्र्याकडे असे लोक असतातच. बरं, त्याला काही त्यांना अडवलेलं नाही, पोलिसांना सांगितलंय त्याला पकडा म्हणून. मला काही त्याला पाठिंबा देण्याचं काही कारण नाही. मी एक तटस्थ दुरून राजकारण बघणारा माणूस आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात सुद्धा एक राज्यमंत्री आहेत, त्यांच्यावरही बलात्काराचा आणि लैंगिक शोषणाचा आरोप आहेच. आमच्या महाराष्ट्रात एकनाथ खडसे घरी का बसले ते त्यांनी सांगावंच ना. तर
गुंडगिरीचा जो चेहरा होता तो कमी करण्याचा अखिलेशचा प्रयत्न आहे, तो स्तुत्य आहे. त्याच्यामुळे उद्या काय होईल ते कळेलच. पण तिथे जो 2 जातीवर्ग आहेत, त्या 2 जातीवर्गांचं जे हितसंबंधाचं राजकारण आहे ते मायावती आणि अखिलेश यादव यांच्या संदर्भात आहे. लँडेड कास्ट आणि शेतमजूर कास्ट यांच्यामध्ये जो हितसंबंध आलेला असतो त्याच्यावरून हे जातीय पक्ष उभे राहिलेले आहेत. आता अखिलेश यादवला यादवांनीच मतदान केलेलं आहे असं नाही. उत्तर प्रदेशामध्ये मुस्लिम आणि दलित हे सुद्धा भांडण असतं आणि दलित मुस्लिम विरुद्ध यादव असं सुद्धा भांडण असतं. त्याच्यामुळे अनेक मुसलमानांना जरी बसपाला मतदान करायचं असतं तरी सुद्धा ते वाट पाहून वारा पाहून ते SP ला मतदान करतात किंवा काही दलित राजकारण बघून तिथलं मतदान कोणाला फिरेल ते पाहून सपाला सुद्धा मतदान करतात. मगाशी तुम्ही जे वर्णन केलं की भयंकर गुंतागुंतीचं हे राज्य आहे ते तसंच होणार आहे. जातीय हितसंबंध जसे आहेत तसे जमिनीचे हितसंबंध आहेत आणि जमिनीचे हितसंबंध हे विकासाचं राजकारण अखिलेश यादव कमी करायचा प्रयत्नात आहे. त्याला कळत नाही असं नाही, पण त्यांना कळतंय आणि म्हणूनच एक्सप्रेसवे, लॅपटॉप, पेन्शन योजना, महिलांना अधिकार या सगळ्या गोष्टी तो करत चाललेला आहे. कुठल्याही राजकीय माणसाला एवढं कळतच असतं. त्याच्यामुळे मी काय ह्या बाजूचा किंवा त्या बाजूचा असं म्हणत नाही आहे, पण प्रत्येक राजकीय पक्षाला गुंड लागतात असं जर म्हणायचं असेल तर मग साधी माणसंसुद्धा पैशाच्या पद्धतीनं, जातीच्या पद्धतीनं, गुंडगिरीच्या पद्धतीनं राजकारण करतच असतात. उगाच याला झाकावं आणि त्याला जे 4 पर्याय आपण बोलतोय, दिसत नाही. जयदेव वेळे जे 4 पर्याय आपण बोलतोय त्यातला तिसरा आणि चौथा जो पर्याय आहे की स्पष्ट बहुमत कोणाला नाही, अशा वेळेला मायावतींच्या भूमिकेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होणार आहे. त्या परिस्थितीमध्ये काय चित्र निर्माण होईल असं आपल्याला वाटतंय? कोण कोणाचा राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो, मित्र नसतो असं विधान आज अखिलेश यादव यांनी केलंय. राष्ट्रपती राजवट नसावी म्हणजे भाजपला अडून राज्य चालवता येऊ नये एवढं स्पष्टपणे अखिलेश यादवनं सांगितलेलं आहे. आता अखिलेश यादव कदाचित BSPला मायावतींनाच मुख्यमंत्री व्हायला सांगू शकेल आणि आपल्याकडे दुय्यम भूमिका घेऊन आपल्या हातामध्ये जास्तीत जास्त महत्त्वाची खाती ठेवून राज्य चालवण्याचा प्रयत्न करेल असा अंदाज या निमित्तानं मला काढता येतो. रत्नाकर महाजन, उत्तर प्रदेशामध्ये कोणाच्या समर्थनावर कोणाचंही सरकार आजपर्यंत सलग 2 वर्ष टिकलेलं नाही. VP सिंगांपासून ते अगदी सुचिता कृपलानींच्या काळापर्यंत जरी आपण गेलो, गोविंद वल्लभ पंत जेव्हा दिल्लीला परत गेले त्यानंतर कमलापती त्रिपाठींनी तिकडंबाजी करून संपूर्णानंदांना बाहेर काढलं आणि त्यानंतर गुप्ता आले आणि गुप्तानाही बाहेर जावं लागलं आणि नंतर सुचिता कृपलानी आल्या. तिथपासून ते आत्तापर्यंतचा 2007 पर्यंतचा काळ पाहिला, त्यातल्या 2 राजवटी जर फक्त आपण सोडल्या की जेव्हा संपूर्ण बहुमत होतं तेव्हा समर्थनाच्या आधारावर एकही सरकारनं आपला कालावधी पूर्ण केलेला नाही. याला अगदी VP सिंग देखील अपवाद नाहीत. असं असताना मायावतीच्या पाठिंब्यावर, टेकूवर कुठलं सरकार कितपत राज्य करू शकेल असं वाटतं? ह्या साऱ्या जरतरच्या गोष्टी आहेत त्यामुळं त्याच पातळीवर राहिलेल्या बऱ्या. पण मला एक गंमत अशी वाटली की घटपटांच्या लटपटी करायचं एकदा ठरलं आणि त्या कितीही तर्कशुद्ध सभ्य भाषेत केल्या म्हटलं तरी त्या घटपटांच्या लटपटी आपोआप स्पष्ट होतातच. उदाहरणार्थ आम्हाला व्यक्तिव्यक्ती काय महत्त्वाची वाटत नाही, शेवटी पक्ष महत्त्वाचा. अरे मग 2014च्या लोकसभेच्या निवडणुकाची मुख्य घोषणा काय होती? बहुत पर अत्याचार, अब की बार मोदी सरकार. तेव्हा कुठं गेली होती ही पक्षनिष्ठ दृष्टी आणि तेव्हा कुठं गेली होती ही व्यक्तिनिष्ठ विश्लेषणाबद्दलची किंवा व्यक्तिनिष्ठतेबद्दलची शिसारी घृणा कुठं गेली होती तेव्हा? त्यामुळं आणि तुम्ही ध्रुवीकरणाचं सांगितलं, सरळ आहे हो. ध्रुवीकरण हा मुळी संघ परिवाराचा जन्मजात विशेष आहे. म्हणजे त्याला गुण म्हणायचं का दोष म्हणायचं या फंदात मी पडत नाही, पण तो त्यांचा जन्मजात विशेष आहे. ज्या क्षणी हिंदू संघटन हे त्यांनी आपलं तत्त्व ठरवलं त्या क्षणी ते विघटनकारी आणि पोलरायझेशन करणारं, ध्रुवीकरण करणारं असंच ते आहे. त्यामुळं त्याची राजकीय शाखा त्याच्यापेक्षा वेगळी असूच शकत नाही. मग उदाहरणं काही द्या. आता ह्याला कोण विश्वास ठेवेल हो? दिवाळीच्या वेळेला इलेक्ट्रिसिटी दिली जात नाही, कोण विश्वास ठेवेल?
महाराष्ट्रात दिवाळीच्या वेळेला सर्व राजकीय पक्षांच्या कार्यालयावर रोषणाई होत नाही आणि गणपती उत्सवाचे 10 दिवस इलेक्ट्रिसिटी किती खर्च होते याचा काही हिशेब असतो आणि केवळ मनोरंजनासाठी ते 10 दिवस मंडळांना वीज पुरवठा फुकट देण्याच्या गोष्टी कोण करतं? त्यामुळं या सगळ्या गोष्टीत काही फारसा अर्थ नाही. मुद्दा असा की उत्तर प्रदेशामध्ये गेली काही वर्ष ही राजकीय अस्थिरतेचीच राहिलेली आहे, ती वस्तुस्थिती आहे. त्याचं कारण असं की त्या निवडणुकांच्या वेळेला मतदार निश्चितपणे आपण कोणाच्या खांद्यावर मान टाकावी याबाबतचा निर्णय घेऊ शकले नाही, म्हणून हे संमिश्र चित्र तयार झालं. या वेळेला समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्या आघाडीमुळं असं एक पोल निर्माण झाला. हे उत्तर प्रदेशामधल्या चित्र सरळ आहे. त्यामुळं एक पोल आहे भारतीय जनता पक्ष आणि अपना दल याचे जे काही शिल्लक राहिलं होतं ते, आणि एका बाजूला काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची आघाडी. याच्यामध्ये लोक कुणाला प्रिफर करतात हे महत्वाचं आहे. आणि त्यावर पुढल्या 5 वर्षातलं उत्तर प्रदेशातलं राजकीय स्थैर्य किंवा अस्थैर्य अवलंबून विनय सहस्त्रबुद्धे, उद्या जर मायावतींचा सपोर्ट घ्यायची वेळ आणि संधी दोघाही पक्षांना असेल, आपल्याला आणि काँग्रेस सपा आघाडीला, तर मायावती नरेंद्र मोदी यांच्याशी सहकार्य करणं पसंत करतील की तरुण असलेल्या अखिलेश यादव यांच्या बरोबर? अखिलेश यादव जर उत्तर प्रदेशामध्ये मोठे झाले तर ती त्यांच्याकरता आयुष्यभरासाठी डोकेदुखी ठरू शकते. परंतु जर या निमित्तानं अखिलेश यादव यांची ब्याज जर कमी झाली आणि नरेंद्र मोदींना जर आपण वॉकओव्हर दिला तर कदाचित राज्य तरी आपल्याला सुखाने मिळू शकतं, असा विचार त्यांच्या गळी उतरवण्यात आपला पक्ष यशस्वी होईल. तर मला असं वाटतं की अशी वेळ येण्याचं काही कारण नाही, कारण आम्हाला स्पष्ट बहुमत निश्चितपणे मिळणार आहे. आणि मायावतींना हा विचारण्याचा हा प्रश्न आहे, त्यांच्या पक्षाचे कोणी असते तर याचं उत्तर देऊ शकले असते, त्याच्या तर्कवितर्कात मी जात नाही. परंतु मायावतींना एकदा मुलायम सिंगांच्या गुंडगिरीच्या राजकारणापासून भारतीय जनता पार्टीनेच वाचवलं होतं. हे कुणालाही अप्रिय वाटलं तरी ते सत्य आहे, खरं आहे. पण आमचे मित्र रत्नाकरराव महाजन आता जे म्हणाले असं आहे की वक्रोक्तीपूर्ण बोललं म्हणजे ते लॉजिकल होतं असं तर नाही होत ना. त्यामुळे ते असं म्हणाले की मी असं म्हटलं की दरवेळी आम्हाला हा म्हणजे व्यक्तिपूजेच्या विषयात मी बोललो. माझं असं अजिबात म्हणणं नाही. आमचं म्हणणं आहे की प्रसंग पाहून आणि प्रदेश पाहून आम्ही आमची रणनीती ठरवतो. त्यामुळे त्याबद्दल तुम्ही सांगता तीच पट्टी आम्ही वापरली पाहिजे असं काही अर्थ नाही, याची काही आवश्यकता नाही. आम्ही आसाममध्ये मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केला होता, हरियाणात केला नव्हता, उत्तर प्रदेशात केला नाही. आमचं म्हणून एक असेसमेंट आहे आणि तो न केला तरी देखील ज्याला परवडतं अशी पक्ष संघटना आमच्याकडे आहे. एवढंच विनम्रतेने मी त्यांच्या नजरेसमोर आणून देतो, बाकी मला काही म्हणायचं. शैलेंद्र परांजपे, उत्तर प्रदेशातलं चित्र उद्या संध्याकाळपर्यंत जेच 3 आणि 4 ऑप्शन आपण म्हणतोय, जर एक हाती सत्ता समाजवादी काँग्रेस किंवा भाजप यांना मिळाली नाही आणि त्रिशंकू विधानसभा आली आणि मायावतींच्या पाठिंब्यावर समाजवादी पार्टी काँग्रेस किंवा भाजप मायावतींच्या पाठिंब्यावर किंवा मायावती भाजपच्या किंवा समाजवादीच्या पाठिंब्यावर असं काहीही जरी झालं तरी ती राजकीय अस्थिरताच असेल आणि हे सरकार 5 वर्ष पूर्ण करू शकेल असं मला वाटत नाही. मायावती आणि अखिलेश हे 2 अपवाद वगळले तर तिथे 5 वर्ष कोणीच पूर्ण केलेले नाहीत. हे त्या दोघांचाही विक्रम आहे, कारण त्यांना ॲब्सोल्यूट मेजॉरिटी होती. तसं जर आघाडीचं सरकार आलं तिथं कुठल्याही प्रकारच्या 2 आघाड्यांचं, तर ते निश्चितपणे 5 वर्ष पूर्ण करेल असं मला आत्ता वाटत नाही. एक छोटा जाताना मुद्दा आहे की 6 वेगवेगळे भाग आहेत. आपण प्रेक्षकांना त्याच्यात काय काय कशा प्रकारचं 2012ला मतदान झालं ते दाखवतोय. यातला सर्वात कळीचा मुद्दा आहे तो बुंदेलखंडाचा आणि पश्चिम उत्तर प्रदेशाचा. यातल्या मतदानावरच शैलेंद्र उत्तर प्रदेशच्या राजकारणाची आणि संभवतः संपूर्ण भारताच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे. निश्चितपणे त्याचं कारण असं की जसं पश्चिमी उत्तर प्रदेश आणि बुंदेलखंड या ठिकाणून सर्वाधिक जागा येतात आणि तिथलेच नेते हे मातब्बर आहेत. त्यामुळे वर्षानुवर्ष जसं उत्तर प्रदेशच्या त्रिभाजनाचा, जसं आपल्याकडे विदर्भाचा मुद्दा येतो, तेलंगणा राज्य झालं, तसं उत्तर प्रदेशच्या त्रिभाजनाचा मुद्दा वर्षानुवर्ष आहे. आणि सर्वाधिक प्रबळ प्रदेश कुठला आहे तर पश्चिमी उत्तर प्रदेश आहे. आणि त्यामुळेच पश्चिमी उत्तर प्रदेशमधल्या आणि बुंदेलखंडातल्या जागांवरच उत्तर प्रदेशच्या निकालांचं चित्र असतं. आणि म्हणूनच मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे जरी पंतप्रधानांना शोभणारी भाषा नसली तरी ती हेतुपुरस्सर नीड बेस्ड अशीच भाषा होती पोलरायझेशनची, आणि अखिलेशची देखील नीड बेस्डच होती, हे लक्षात घ्यायला पाहिजे. मला सगळ्यात आश्चर्यकारक वाटतं ते मायावतींचा प्रवास, की संपूर्ण माध्यमं त्याच्यानंतर कुठेही चर्चेत नाहीत. गेले 2 महिने अखिलेश आणि त्याचे वडील यांचं जे काही चालू आहे युद्ध, त्या सगळ्यामध्ये सगळे ऑफ द मीडिया
बाकीचे सगळे लोक होते हे दोघंच मीडियामध्ये होते. आणि असं असूनही मायावतींची वाटचाल आहे आणि त्यांनी अतिशय स्ट्रॅटेजिक मुसलमान उमेदवार दिलेले आहेत 107. मात्र आपण असं बोळसटपणे म्हणणं योग्य नाही ठरणार की हे सगळं विकासाच्या दिशेने किंवा व्यवहार्य वगैरे. उत्तर प्रदेशामध्ये जातीचं वास्तव आहे आणि ते आपल्याला कटू असलं तरी मान्य करावं लागेल. आणि सगळी माणसं फक्त जातीवर मतदान करतात असं नाही, पण जात हा महत्त्वाचा घटक आहे हे नाकारता देखील येत नाही. मी एक शेवटचा प्रश्न, त्याचं एका वाक्यात उत्तर मला विशेषतः 2 राजकीय पक्षांच्या नेत्यांकडनं अपेक्षित आहे. उत्तर प्रदेशची निवडणूक जिंकायला रत्नाकर महाजन आणि प्रथम विनय सहस्त्रबुद्धे, उत्तर प्रदेशची निवडणूक जिंकायला जातीय समीकरण जुळण्याचं चातुर्य असावं लागतं, जाती आणि धार्मिक समीकरण ध्रुवीकरण याचं चातुर्य असावं लागतं का त्याहीपेक्षा सुद्धा स्वच्छ प्रतिमा आणि प्रशासनाची हमी पटवण्याचं कौशल्य असावं लागतं? आपलं काय मत आहे? आधी महाजनांना सांगू दे, यांचा पक्ष आमच्यापेक्षा जुना आहे, प्राचीन आहे, मोठा आहे. रत्नाकर महाजन, म्हणजे असं आहे बरं का की मी जे काही बोललो त्याच्यावर त्यांना बोलायला सोपं जाईल म्हणून मी आधी बोलावं अशी त्यांची इच्छा आहे. आय रिस्पेक्ट हिज विल. माझं म्हणणं असं आहे की जाती आधारित किंवा व्यक्ती केंद्रित विश्लेषण ही विश्लेषणाची सर्वात मोठी पद्धत, सर्वात सोपी पद्धत असली तरीसुद्धा ती अपुरी आहे. निवडणुकीच्या वेळेला किंवा अन्य कुठल्याही वेळेला राजकीय निर्णय घेत असताना सर्वसामान्य भारतीय नागरिक कुठल्या तरी एका गोष्टीचा विचार करत नाही, तर सर्वसमावेशक विचार आणि सर्व संबंधित विषयांचा विचार करून तो निर्णय घेतो. कुठलीही एक जात कुठल्याही एका पक्षाच्या मागे 100% नसते किंवा कुठल्याही जातीचा माणूस आपापल्या जातीचा 100% अनचॅलेंज लीडर नसतो. तिसरी गोष्ट अशी की प्रत्येकाची थोडी थोडी मतं मिळाल्याखेरीज कुठलाही राजकीय कार्यकर्ता निवडून येऊ शकत नाही. तेव्हा जो निवडून आला तो सर्व जातींच्या संमतीनं निवडून आला, सहमतीनं निवडून आला असंच मानणं भाग आहे. पण आपल्याकडं जात हा नॅचरल ॲफिनिटीचा घटक असल्यामुळं त्याचा विचार एका पातळीवर होणं अपरिहार्य असतं, पण तो एकमेव विचार नसतो. त्याबरोबर प्रशासनिक कौशल्य, भविष्याकडे बघण्याची दृष्टी, त्याचा आयडियॉलॉजिकल बेंट हे फॅक्टर्ससुद्धा महत्त्वाचे असतात. आणि या सर्वांचा विचार करून भारतीय मतदारांनी आजपर्यंत त्या वेळेला निर्णय घेतलेला आहे. विनय सहस्त्रबुद्धे, मी महाजन सरांच्या प्रतिपादनाशी जवळजवळ पूर्णतः सहमत आहे. याचं कारण असं की अस्मिता ही पूर्णपणे हद्दपार झाली असं मानणं भोळसटपणाचं आहे. अस्मितेचे मुद्दे हे महत्त्वाचे असतात आणि आज समाजामध्ये समाजशास्त्रज्ञ पूर्वी ज्याला मेल्टिंग पॉट थिअरी म्हणायचे त्याच्याऐवजी आता सलाड बाउल थिअरी म्हणतात की ज्याच्यात वेगवेगळ्या समाज घटकांच्या अस्मितांना एक समान सन्मान दिला जातो आणि त्यामुळे अस्मितेचे प्रश्न हद्दपार करता येत नाहीत. पण केवळ अस्मिता हा राजकारणाचा गाभा राहू शकत नाही आणि आजच्या बदलत्या काळामध्ये एक जो ॲस्पिरेशनल इंडिया, एक आकांक्षावान भारत जो उदयाला येतो आहे त्याला विकास हवा आहे आणि या विकासाच्या बाबतीत एक सुस्पष्ट इरादा, प्रामाणिक इरादा, एक अत्यंत प्रभावी अशी अंमलबजावणीची हिंमत आणि विश्वसनीयता या भरोशावर आणि मुख्य म्हणजे राजकीय इच्छाशक्तीची दाखवलेली चुणूक या भरोशावर जे राजकारण करतील तेच पुढे जातील हा भारतीय जनमानसाचा कानोसा घेताना आजच्या घडीला आपल्याला जाणवणारा एक संदर्भ आहे किंवा एक प्रकारचा प्रतिसाद आपल्याला मिळतो आहे आणि भारतीय जनता पार्टीचं राजकारण हे याच दिशेचं आहे. अवघ्या 12 तासानंतर यातलं कोणाचं प्रतिपादन खरं ठरणार आहे प्रेक्षक हे आपल्याला कळणार आहे. प्रेक्षक रणसंग्राममध्ये उत्तर प्रदेशच्या राजकीय भूतव्यावर रंगलेली ही चर्चा आपण पाहिलीत. यूपी में नरेंद्र मोदी का नाम बोलेगा या काम बोलेगा या प्रश्नावर नरेंद्र मोदी का काम बोलेगा असा करारा जवाब भाजपचे उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतःची विश्वासार्हता निर्माण केलेली आहे. गेल्या 3 वर्षात त्यांची लोकप्रियता टिकून राहिलेली आहे. त्यामुळे यूपीत भाजपचा विजय होणार असा युक्तिवाद त्यांनी केला. तर पुण्यश्लोक प्रधानसेवकाचा पुण्यप्रभाव उत्तर प्रदेशात जाणवतो, मग तो पंजाब, मणिपूर किंवा गोव्यामध्ये का जाणवत नाही असा खोचक सवाल काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी केला. या विधानसभा निवडणुका असल्यानं प्रत्येक राज्यातल्या सरकारचं कामच बोलेल. पंतप्रधानाचा नाममहिमा फार झाला असं ते म्हणाले. गेल्या काही वर्षात काँग्रेसची स्थिती उत्तर प्रदेशात चांगली नाही हे सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे, पण राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची कामगिरी सुधारण्याचे आमचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. त्याचे परिणाम तुम्हाला निकालात दिसतील अशी आशा त्यांनी बोलून दाखवली.
युपीत जात आणि धर्म हेच महत्वाचे मुद्दे असले तरी अखिलेश यादव यांनी विकासाचा मुद्दा लावून धरलेला आहे, तो प्रचारात आणलेला आहे. महिला, शेतकरी, युवक हे घटक त्यांनी समोर ठेवून विकासाचा मुद्दा लावला. त्यात धर्मनिरपेक्ष मतांची फाटाफूट होऊ नये म्हणून त्यांनी काँग्रेसला मदतीला घेतलं, असं एक विश्लेषण आपल्या समोर जयदेव डोळे यांनी केलं. युपीतल्या युवकांची सहानुभूती अखिलेशला मिळेल. काँग्रेस संघटना म्हणून इथं फारच कमजोर आहे आणि भाजपनं खूप खालच्या पातळीवर जाऊन हिंदू मुस्लिम असा प्रचार केला, असे मुद्दे शैलेंद्र परांजपे यांनी यावेळी आपल्या समोर मांडले. प्रेक्षको, उत्तर प्रदेशच्या निकालावर देशाच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीची रूपरेषा ठरवणारा हा निकाल आहे. नरेंद्र मोदींचा करिश्मा की अखिलेश यादवचं काम, यात कोण जिंकणार याचा फैसला उद्यापासून म्हणजे अवघ्या 12 तासांनी सुरू होणार आहे. सर्वांनाच त्याची उत्सुकता आहे. उद्या काय होऊ शकतं याची चर्चा आपण केली, पण प्रत्यक्षात उद्या यूपीसह गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये काय निकाल लागतो याचे क्षणाक्षणाचे अपडेट्स आणि विश्लेषण अगदी सकाळी 7 वाजल्यापासून मी तुम्हाला दाखवणार आहे. तेव्हा पाहत राहा झी 24 तास, कारण निवडणुका म्हणजे झी 24 तास. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.